नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. काल इकडे चांदेकरला म्हणत असते, चांदेकर वेंधळेचे लेबल न लावता मला समजून घेतोस का? आणि उगाच वेंधळी वेंधळी म्हणून मला वेंधळी ठरवण्याचा प्रयत्न करू नको. तुलाही माहितीये माझं चुकत असेल तर मी ते मान्य करते, चुकत असेल तर मान्य करते. जर का माझं काही चुकतच नाहीये तर मी मान्य कशी करू? त्यामुळे चांदेकर तूही मान्य कर की मी यावेळेला चुकले नाही आणि वेंधळे म्हणणं आधी बंद कर. चांदेकर आता शांत बसलेला असतो. आणि हो, तुझं बरोबर असेल तरच मी ऐकणार आहे. उगाच नवरा आहे म्हणून नवरोबाची माझ्यावर दादागिरी करायची नाही. कळतंय का तुला? तू चुकला तर तो चुकला आणि मी चुकले तर मीही चुकले. उगाचच नाही नाही म्हणण्यात काही अर्थ नाहीये. सत्य स्वीकारायला सुद्धा शिकायला हवंय. बरोबर आहे का चांदेकर? आता कलाने हे बोलून चांदेकरची बोलतीच बंद केलेली असते. अगदी शांत उभा राहिलेला असतो अद्विक कलाच्या समोर. अद्विक आता जरा शांत होतो आणि बेडवर बसून घेतो. कलाही स्वतःला सावरते आणि बेडवर येऊन बसते. चांदेकर एखाद्याला बंधनात ठेवणं, दबावाखाली ठेवणं, आपल्या नजरेच्या कैदेत ठेवणं, याला प्रेम म्हणत नाही रे, याला बंधन म्हणतात. उलट आपला जोडीदार कुठे स्वच्छंद मुक्त असं वागताने कुठे ठेचाळला तर त्याला आधार देणं, याला काळजी आणि प्रेम म्हणतात. जबरदस्ती म्हणत नाही. चांदेकर काळजी बंधनात नाही तर सांभाळून घेण्यात असते. तू जे करतोय ते माझ्यावर बंधन घालण्याचा प्रयत्न करतोय. प्रेम वेगळं, काळजी वेगळी, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे समजून घ्या आधी तू. खूप शांतपणे कला जे सांगतेय ते चांदेकर ऐकतही असतो आणि समजूनही घेत असतो. चांदेकर कधी नव्हे ते पहिल्यांदा मान्य केलेलं असतं की हो, खरे जे बोलतीये ते खरंच बरोबर आहे आणि तिचा मुद्दा ऍक्च्युअलमध्ये बरोबर आहे. उगाचच मी ओढाताण करत होतो आणि समजून न घेता सगळं काही माझ्या मताप्रमाणे व्हावं हा हट्ट धरला होता. पण चला, खरेने समजून सांगितलंय, कुठेतरी मला ते पटलंय. हे बघ, तुला जर माझं म्हणणं पटत नसेल तर तसं सांग. माझं म्हणणं तुला कदाचित पटतही नसेल तर स्पष्ट बोल. पण तुला पटतंय का? अद्विक म्हणतो, मान हलवतो आणि म्हणतो हो पटतंय. कलाला आता आनंद झालेला असतो की फायनली हा म्हटलाय की तू जे बोलतीये ते मला पटलंय. पहिल्यांदाच अद्विकनी मान्य केलेलं असतं. अद्विक आता कमी आवाजात म्हणतो, काय ग, पटतंय म्हटलं तरी प्रॉब्लेम, पटत नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम. आता कला मात्र हसायला लागलेली असते. अद्विक इतका शांत निरागस तिने पहिल्यांदाच बघितलेला असतो. तेही दुसऱ्याचं म्हणणं इतक्या लवकर पटलेलं बघून तिला जरा आश्चर्यच होतं. अद्विक कलाकडे बारीक बघतो आणि मनातल्या मनात म्हणतो, बायकांना समजून घ्यायला एक खरंच वेगळी शक्ती लागती, जास्त ताकद लागते उलट. चल आता मी खाली जाते आणि गणपतीची मूर्ती मनासारखी घडत नाहीये रे, त्याबद्दल एक आयडिया आलीये, बघू आता. त्याबद्दल तू येते मी आणि मग तुझ्याशी आपण चर्चा करू. आता सध्या खाली जाणं गरजेचं आहे, मला खाली जाऊ दे. कला आता निघून गेलेली असते. अद्विक म्हणतो, खरंच मी अति करतोय का? अति वागतोय का हिच्याशी? हिला बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करतोय का? असं असेल तर मला वेळेत सावरायला लागणार. ती प्रत्येक वेळेला चुकते असं नाहीये, ती सुद्धा बरोबर आहे. मी चुकाच माझं बंधन तिच्यावर लादण्याचा प्रयत्न करतो. अद्विक आता खूप गोंधळामध्ये सापडलेला असतो आणि त्याचा तो विचारच करतो. आता विचार चाललेलाच असतो. तेवढ्यात आबा येतात. आबा हसतात आणि म्हणतात, काय चाललंय अद्विक राव? काय कसल्या विचारात एवढे मग्न झालात? आबांच्या आता सगळं काही लक्षात येतं. आबा हसतात आणि अद्विकच्या खांद्यावर हात टाकून म्हणतात, बघायलोय मी, माझा नातू माझ्या नातसुनेच्या काळजीने अगदी वेडापिसा झालाय. तिच्यासाठी काय करू आणि काय नाही, किती काळजी घेऊ, हा विचार चाललाय. पण चांगलं आहे अद्विकराव, असंच प्रेम करा आणि असंच नातं फुलवत राहा. आबा आता अद्विकशी बोलतात आणि हसत हसत तिथून निघून जातात. अद्विक आता आबांच्याही बोलण्याचा विचार करतो आणि कलाचाही विचार करत असतो. आबा गेल्यावर अद्विक म्हणतो, नवरोबा, मी नवरोबासारखं वागायला लागलोय का? म्हणजे मी नवरा होण्याचा प्रयत्न करतोय? नाही नाही नाही, हे शक्यच नाही मी नवऱ्यासारखं वागणं. पण मनातल्या मनात म्हणतो, हो तसंच मी वागायलाच लागलोय, काळजीही घेतो, प्रश्नही विचारतो. खरंच मला जे नवरोबा नाव पडलंय ते बरोबर आहे का? अद्विक हेही मान्य करायला तयारच नसतो की मी नवऱ्यासारखा वागायला लागलोय. अद्विक म्हणतो, काहीतरी ऑड वाटतंय आणि मला नेमकी काय होतंय ना मला कळतच नाहीये. कोणाशी तरी बोलायला लागला आणि मन मोकळं बोललं की माझे प्रश्नांची उत्तर मला आपोआप मिळणार. अद्विक खूप विचार करतो कुणाशी बोलावं. त्याच्या लक्षात येतं काउन्सिलरचा विचार येतो आणि एका मिनिटात तो काउन्सिलरकडे येतो. त्याच्याशी चर्चा करून बरोबर आपल्याला उत्तर मिळणार हे अद्विकला माहिती असतं. अजिबात वेळ वायाला घालवत नाही आणि लगेच चर्चा सुरू करतात. काउन्सिलरही महाकलमी असतो, आपल्याला माहितीच आहे. काय चांदेकर, काय चाललंय? तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय, नेमकी काय झालंय? नाही सर, हो सर. अद्विकचाही गोंधळ उडालेला असतो. आता याला काय करू? आणि तो इतका विचित्रपणे बोलत असतो की अद्विकला स्पष्ट काही बोलताच येत नाही.
थांबा तुम्हाला चेक करतो मगच बघतो. अगदी अद्विकच्या जवळ आलेला असतो, त्याच्या छातीला कान लावतो. अहो सर काय करताय तुम्ही? अहो चांदेकर तुम्हाला चेक करतोय. अद्विक खूप घाबरून गेलेला असतो. हा काउन्सिलर नेमकी वागतोय तरी कसा? माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून इथं आलोय. हा मात्र अजूनच माझा गोंधळ वाढवून देतोय. त्याच्या जवळ येतो. थांबावं चांदेकर तुम्हाला चेक करतो, मग कळेल नेमकी तुम्हाला काय झालंय किंवा तुमचा गोंधळ का उडालाय. चांदेकर अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तपासलंय मी आणि बारीक तपासल्यावर सारासार विचार करून सगळ्या काही गोष्टी लक्षात घेऊन माझ्या लक्षात मात्र एक आलंय की चांदेकर तुम्ही प्रेमात पडलाय. 100% खात्रीने मी सांगतो की चांदेकर तुम्ही प्रेमात पडला. चांदेकरच्या हातातून पाणी सांडतं खाली आणि त्याला धक्काच बसतो. मी आणि प्रेमात? अद्विकला हे झेपतच नसतं की तो प्रेमात पडलाय किंवा तो मान्य करायला तयारच नसतो की त्याला प्रेम झालंय कलावर. पटकन काउन्सिलर त्याला उठवतात त्या खुर्चीवरून आणि दुसऱ्या सोफ्यावर आणून बसवतात आणि त्याच्या वॉचमनला म्हणतात की हे सगळं साफ करा. चांदेकर टेन्शन घेऊ नका, अगदी थोडंसं पाणी सांडलंय. आपल्या प्रश्नाला आपण कंटिन्यू होऊया. मी काय म्हणत होतो, तुम्ही प्रेमात पडला आणि तुम्ही एकदम डचकला. अहो डचकण्यासारखं काय? तुम्ही प्रेमात पडला चांदेकर हे तुम्ही मान्य करा. नाही सर हे शक्यच नाहीये. हे शक्य आहे आणि हे तुम्हाला मान्य करायलाच लागणार, तरच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. काउन्सिलर हुशार असतो, दिसता तितका वेंधाळा नसतो. चांदेकर कसं झालंय तुम्हाला माहितीये का? तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तुमच्या लक्षातच आलेल्या नाहीये. आयुष्यातला बदल, रोजचं वागणूक, काही एक सगळे बदल घडत चाललात ते तुमच्या लक्षात आलेले नाहीये. अगदी सरळ आणि सहज वागताय तुम्ही. तुम्हाला तुमच्या बायकोवर प्रेम झालंय चांदेकर तुम्ही हे मान्य करा. नाही सर हे शक्यच नाहीये. अहो शक्य नाही, हे शक्य झालंय चांदेकर. सर माझ्या बायकोबद्दल खूप काळजी वाटते मला. ती अशी आहे की ती स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांची काळजी करते, सगळ्यांसाठी काय ना काय करते. स्वतःसाठी काही करत नाही आणि स्वतःकडे लक्षही देत नाही. एवढंच काय म्हणून तिची काळजी घेतो, बाकी काय नाही. अहो चांदेकर हेच महत्वाचं आहे ना. म्हणून तर माझा गोंधळ उडालाय. तिचा विचार करू, तिची काळजी घेऊ, माझा विचार करू, माझी काळजी घेऊ, काय करायचं ना मला काही कळतच नाहीये सर. म्हणून तर खरा माझा गोंधळ उडालाय ना. आणि तुमचं काय चाललंय भलतंच की बायकोवर तुम्हाला प्रेम झालंय. प्रेम वगैरे काही नाही हो, काळजी मला. काळजीमुळे तिचा सारखा सारखा विचार करतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा मी लक्ष देतो नेमकी काय चाललंय तिच्या आयुष्यात. सर काळजी घेणं म्हणजे प्रेम असतं का? तुम्ही डायरेक्ट कसं म्हटला की लगेच तुम्हाला प्रेम झालंय तुमच्या बायकोवर. सर मी फक्त काळजी घेतो, प्रेम वगैरे काही करत नाही. काउन्सिलर अद्विक जे सांगतोय ते सगळं काही मन लावून ऐकत असतो. काही केल्या अद्विक मान्य करायला तयार नसतो की त्याला कलावर प्रेम झालंय किंवा तो कलाच्या प्रेमात पडलाय. अद्विकने एकच शब्द लावून धरलेला असतो, मी फक्त माझ्या बायकोची काळजी घेतो, ती वेंधळी आहे म्हणून तिच्यावर लक्ष ठेवतो. प्रेम वगैरे काही झालेलं नाहीये मला. सारखं सारखं त्याच गोष्टी रिपीट करत असतो. ती गोंधळी आहे, वेंधळ घालते, एक नंबरची बडबडी आहे. सगळं काही तेच ऐकून काउन्सिलरला आता झोप आलेली असते. अद्विक काही त्याचा मुद्दा सोडत नसतो आणि काउन्सिलर म्हणतो की तुम्ही प्रेमात पडला. दोघंही आपल्या आपल्या मुद्द्यावर अगदी ठाम असतात. काउन्सिलर आता अद्विकची बडबड ऐकून झोपी गेलेला असतो. अद्विक अजूनही बडबड करत असतो, एक नंबरची वेंधळी आणि सगळी कामं तिला स्वतःच करायची असतात. माझीही कामं करायची, घरातलीही कामं करायची, स्वतःचीही आणि ऑफिसचीही. एक नंबरची वेंधळी एका हाताने सगळी कामं करायला जाते. स्वयंपाकही करते, माझ्या कपड्यांच्या घड्याही करते, डबाही भरते, ऑफिसची बॅगही घेते, घरही सांभाळते, नाश्ताही करते. अद्विक त्या कलाच्या बाबतीत काय काय बडबड करत असतो त्याच्याही लक्षात येत नाही की आल्यापासून तो फक्त कला 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 कलाचंच नाम जप करत असतो आणि हे त्याच्या लक्षात आलेलं नसतं किंवा तो मान्यही करत नाही. आणि हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात काउन्सिलर की अहो तुम्ही कुणाचाही विचार करत नाही, फक्त कला कला म्हणजे तुमच्या बायकोचा विचार करता. तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला न कळत हे तुम्ही मान्य करा. अद्विक म्हणतो नाही, तिची फक्त मी काळजी करतो, प्रेमात वगैरे पडलेलो नाहीये. जो पाणी पुसायला आलेला असतो तो म्हणतो, अहो सर या साहेबांना सारखी त्यांच्या बायकोची आठवण येते, सारखे त्यांच्या बायकोबद्दलच बोलताय, थोडक्यात त्यांच्या बायकोच्या नावाचा जप चाललाय. अहो बघा की सर, हे साहेब सारखे बायको बायको आणि तिचीच काळजी आणि तिचेच सगळं काही सांगायला लागले. सर इतकी आठवण येते, इतके प्रेमात बुडाले की काय तुमच्या बायकोच्या. आता काउन्सिलर जे म्हणाला तेच हा वॉचमन म्हणालेला असतो. काउन्सिलर म्हणतो, बबन काय चाललंय तुझं? बबन आता तिथून एका मिनिटात पळून जातो. आता चांदेकरही बबनच्या मागे लागलेला असतो. काय रे तुझं काय चाललंय? बबन तोपर्यंत पळून गेलेला असतो. काउन्सिलर म्हणतो, चांदेकर तुम्ही या इथे शांत बसा बरं, मी काय सांगतोय ना त्याच्याकडे लक्ष द्या.
इतक्या वेळ जे काउन्सिलर सांगत होता की तुम्ही बायकोच्या प्रेमात पडला, तेही जाता जाता बबन सांगून गेलेला असतो आणि आता अद्विकला नकळतपणे सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या असतात. काउन्सिलर म्हणतात, बबन काय म्हटला ते सोडून द्या. तुम्ही जरा लक्षात घ्या आणि शांत बसा. आमच्या बबनला कळालं की तुम्ही तुमच्या बायकोच्या प्रेमात पडला, पण तुम्हाला कसं कळत नाहीये की तुम्हाला कळतंय पण मान्य करायचं नाहीये. नाही सर, कळायचा प्रश्नच नाही किंवा मान्य करायचा नाहीच. तिच्या प्रेमात तर मी मान्य कुठून करू? चांदेकर, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आहे. अहो, तुमच्याच लक्षात आलंय, तुम्ही लक्षात का घेत नाही आहात? एखाद्या व्यक्तीबद्दल आपण धडा 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 बोलतो, सारखी तिची काळजी करतो, सारखं तिचा विचार करतो आणि सारखं तिचंच नाव घेतो तेव्हा, आणि तेच म्हणजे प्रेम असतं. काळजी जी म्हणताय ती काळजी तर आहेच, पण प्रेम आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल सारखा विचार करणं, तिचाच विचार करणं, तिच्याचबद्दल बोलणं, तिची सारखी आठवण काढणं, यालाच तर प्रेम म्हणतात. आणि चांदेकर, तुम्ही प्रेमात पडलात हे तुम्ही मान्य करा हो. तुमच्याही लक्षात येईल. जरा शांतपणे विचार करा आणि स्वतःच्या मनाला विचारा की चांदेकर, तू प्रेमात पडलाय का? म्हणजे आपोआप सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तुम्ही जी काळजी म्हणताय ती काळजी नसून बायकोबद्दलचं प्रेम आहे. याल्यापासनं सारखं तुमच्या बायकोबद्दलच सांगताय, तिच्याबद्दलच बोलताय. अहो, हे प्रेम नाही तर अजून काय? पण चांदेकर, तुम्ही का मान्य करत नाहीये हेच माझ्या लक्षात आलं नाही. अगदी आता डोकं फुटायला लागलेलं असते ह्या काउन्सिलरचं की चांदेकर, तुम्ही मान्य करा, तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता. अद्विकही त्याच्या प्रश्नावर अडलेला असतो की नाही, फक्त मी काळजी करतो, प्रेम वगैरे काही करत नाही. आता अजून एक सांगतो, एक तर भयानक असं प्रेम आहे किंवा भयानक असा द्वेष आहे तुमच्याबद्दल, तुमच्या मनात तुमच्या बायकोबद्दल. सांगा बरं आता नेमकी काय? द्वेष आहे की प्रेम आहे? अद्विक आता उठतो, जरा बाजूला होतो आणि शांतपणे सगळ्या गोष्टी आठवायला लागलेल्या असतो. कलाबरोबर जेवढ्या छान अशा गोष्टी त्याने घालवल्यात, सगळ्या काही आठवतात. हळूवारपणे सगळं काही विचार करायला लागलेला असतो. आणि आता काउन्सिलर जे म्हणाला, द्वेष आहे की प्रेम आहे, हे तुम्ही तुमच्या मनालाच विचारा. त्याच्याबद्दल आता तो शांतपणे अगदी हळूवार असा विचार करत असतो आणि सगळीकडे त्याला कला कला आणि कलाच्याच गोष्टी आठवायला लागलेल्या असतात. चांदेकर आता शेवटी म्हणतो, प्रेम नसणार आहे, हा द्वेषच आहे. सर, थँक्यू सो मच. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. 24 तास एकत्र असतो, कचा 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 भांडत असतो, प्रेम होणं शक्यच नाहीये, हा द्वेष आहे, द्वेष. थँक्यू सो मच सर. आता काउन्सिलरच्या हातात हात देतो, स्वतःच थँक्यू म्हणतो आणि थँक्यू थँक्यू म्हणत तो केबिनच्या बाहेर पळालेला असतो. हे काउन्सिलर म्हणतात, अहो सर ऐका, सर ऐका. चांदेकर चांदेकर म्हणतात तरी चांदेकर आता निघून गेलेले असतात. काही ऐकायला तयार नसतात, कारण मला कलावर प्रेम नाही तर द्वेष आहे हे स्वतः त्याने मान्य करून तो पळून गेलेला असतो. चांदेकर निघून गेल्यावर काउन्सिलर नाचायला लागलेले असतात. इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे. आता खरी मजा येणारे खेळाला. आता अद्विक आणि कला यांच्यामध्ये द्वेष आहे हे तर कळालंय अद्विकला. आता घरी जाऊन मजा येणार आणि चांगले फटाके फुटणार हे माहिती असतं काउन्सिलरला. तो बिचारा आता त्याच्या केबिनमध्ये नाचत असतो. इकडे आता घरी आल्यावर चांदेकर म्हणतो, अगं खरे चल पटकन, सुपर आयडिया आहे तुझी. आबा म्हणतात, अद्विक कसला एवढा गोंधळ आणि कसलं काय चाललंय रे आरडाओरडा? अहो आबा, एक अशी सुपर आयडिया ठरलीये किंवा सुचलीये, मला नाही त्या खरेला. अरे काय अद्विक, सांगतोच का जरा? बँकेत जे आपण हिरे ठेवलेत ना, त्या हिऱ्यांचा सुंदर असा हार बनवू आपल्या गणपतीसाठी, अशी आमची आयडिया आहे. आबा म्हणतात, अरे अद्विक, हा एक नंबर आयडिया आहे. आपले गणपती बाप्पा तर उठूनच दिसतील त्या हिऱ्याच्या हारांमध्ये. अहो आबा, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. खरंच भारी आयडिया सुचली आहे ना ह्या खरेला? आबा म्हणतात, हो रे अद्विका, अगदी तसंच कर. आता रोहिणीने यांचं बोलणं चोरून ऐकलेलं असतं. आपण जे हिरे शोधतोय किंवा इतक्या दिवसांचे हिरे कुठे हा विचार करतोय, ते हिरे खरं तर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेत. बापरे, ही कला आहे ना जरा जास्तच डोकं वापरायला लागलीये, म्हणून ते हिरे आतापर्यंत माझ्या हाताला लागले नाही. रोहिणीला आता सगळं कळालेलं असतं की हिरे बँकेच्या लॉकरमध्ये आहेत. आता ते हिरे घरी येणार, त्यांचा हार बनणार आणि गणपती बाप्पाच्या गळ्यात घालणार. आता मात्र रोहिणीसाठी सगळ्या काही गोष्टी सोप्या झालेल्या असतात. इतके दिवस हिऱ्यांचा शोध घेत असते, ते हिरे अगदी तिच्या समोर येऊन थांबणार असतात, तेही गणपती बाप्पाच्या गळ्यात. आबा म्हणतात, खरंच एक नंबर सुंदर कल्पना आहे. ऐकूनच मूर्तीच्या चेहऱ्यावरचं तेज कसं द्विगुणित झाल्यासारखं वाटतंय. खरंच तुम्ही लवकर जा आणि तुम्हाला वाटतंय अगदी तसंच करा. आपली मूर्ती, आपल्या गणपती बाप्पा खरंच सुरेख आणि सुंदरच दिसणार आहे. इकडे आता रोहिणी जराही वेळ वाया घालवत नाही आणि राहुलला फोन लावते. अगं मम्मा बोल. राहुल, ऐक माझं आणि शांतपणे ऐक. हिऱ्यांचा पत्ता लागलाय. इतकेच दिवस आपण त्या हिऱ्यांचा शोध घेत होतो, ते हिरे कुठे आता फायनली आपल्याला कळालंय.
रोहिणी म्हणते, अरे राहुल, ते हिरे बँकेच्या लॉकरमध्ये आहेत. काय सांगते मम्मा? बँकेच्या लॉकरमध्ये हिरे ठेवलेत? खरंच हे माझ्या डोक्यातच आलं नाही की बँकेच्या लॉकरमध्ये सुद्धा हिरे ठेवू शकतो. अरे हो, ऐकून घे. पण आता तेच हिरे घरी येत आहेत, तेही आपल्या घरात, आपल्या गणपती बाप्पाच्या गळ्यात जाणार आहेत. काय म्हणते मम्मा? अरे हो, ती बावळट कला आहे ना, तिने आता विचार केलाय की ते हिरे घरी आणायचे, त्याची माळ बनवायची, आपल्या गणपती बाप्पाला त्या हिऱ्यांची माळ घालायची. अगं मम्मा, सॉलिड आयडिया आहे की, आपल्या फायद्यासाठीच आली आहे ही आयडिया. गणपती बाप्पाच्या गळ्यात हार घातला हिऱ्यांचा की तो आपलाच झाला म्हणून समजायचा. इतके दिवस आपण त्याचा शोध घेत होतो, गणपती बाप्पाने अगदी आपल्या हातात आणून दिले हिरे असं वाटणार आता. घरात हिरे म्हटल्यावर आपल्याकडे आल्यासारखेच झाले, हो की नाही मम्मा? रोहिणी म्हणते, हो राहुल, सगळं काही बरोबर आहे, पण सगळ्या गोष्टी दिसतात तितक्या सोप्या नाही आता. खूप काळजीने आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घेऊन आपल्याला हे काम करायला लागणार की आपल्यावर सुद्धा बाकीच्यांचं लक्ष आहे आणि तुझ्यावर स्पेशली डाऊट आलाय, त्यामुळे तू जरा लांबच थांब रे बाबा. काय करायचंय ना, मी करते ना राहुल. राहुलला जेव्हा कळतं की ते हिरे घरी येणारे आणि त्याचा हार बनवून गणपती बाप्पाच्या गळ्यात जाणारे, त्याची माणसं त्याने कामाला लावलेली असतात. मी काय सांगतोय ते अगदी नीट ऐकायचं आणि व्यवस्थित लक्षात घेऊन मी सांगतोय ते काम करायचं. राहुलने आता त्याची माणसं कामाला लावली आहे. आता राहुलच्या डोक्यात नेमकी काय हे राहुललाच माहिती, पण त्यांनी मात्र आता त्याची माणसं अद्विकच्या मार्गावर नक्कीच पाठवलेली आहेत. इकडे आता सरोज तिच्या रूममध्ये बसून काहीतरी काम करत असते. आबा येतात आणि म्हणतात, अगं सरोज, आहे का तुला वेळ? येऊ का, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. सरोज म्हणते, आबा विचारताय काय? या बसा इथे. मला बोलवलं असतं, मी आले असते आबा तुमच्याकडे. नाही ग, मला वेळ होता म्हटले, चला आपणच जाऊन सरोजशी बोलूया. आबा म्हणतात, हे बघ, मला जरा बोलायचं होतं सरोज, म्हणून मुद्दाम तुझ्याकडे आलो. कला आणि तुझं नातं पूर्ण कोल्हापूरच्या लोकांसमोर वेगळं चाललंय. मैत्रीचं घट्ट नातं किंवा तुमच्यात प्रेम आहे किंवा तुमच्यामध्ये चांगलीच मैत्री आहे असं सगळ्यांच्या लक्षात आलंय आणि तुम्ही एक वेगळ्याच प्रकारे त्यांच्यासमोर जोडी म्हणून आलात आणि उत्तम प्रकारे तुम्ही सगळं काही केलं आणि 1 नंबर मिळून तुम्ही जिंकला सुद्धा. आता जरा मी थेटच विचारतो सरोज, तुमचं ही घट्ट मैत्रीचं नातं, हे प्रेमाचं नातं, ही तुमची एकी, प्रेम, सगळं काही फक्त कोल्हापूरकरांना दाखवण्यासाठी किंवा स्पर्धा जिंकण्यासाठी होतं का? किंवा सरोज, खरंच तुमच्यामध्ये तशी घट्ट मैत्री, प्रेम, आपुलकी सगळं काही निर्माण झालंय? हे बघ, मी आढेवेढे न घेता डायरेक्ट थेट मुद्द्याला हात घातलाय सरोज आणि डायरेक्टच विचारतोय. काय म्हणायचंय तुला? आबा, तुम्ही डायरेक्ट मला विचारलं त्याबद्दल खरंच मला छानच वाटलं आणि तुम्हाला येऊन डायरेक्ट मला विचारावंसं वाटलं याबद्दलही मला कौतुक वाटतंय. पण आबा, तुम्ही जसं मला थेट विचारलं तसं मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर थेट देऊ शकत नाही किंवा डायरेक्टही तुम्हाला सांगू शकत नाही की कलाबद्दल नेमकी मला काय वाटतंय, आमच्यात मैत्री आहे का, प्रेम आहे का. तुम्हाला स्पष्ट असं काही सांगू शकत नाही. कलाकडून मला एक सून किंवा अद्विकची बायको म्हणून काहीतरी वेगळ्याच अपेक्षा आहे आणि त्या वेगळ्या अपेक्षा असल्यामुळे मी तिच्याकडून काहीतरी वेगळी अपेक्षा ठेवते आणि त्या अपेक्षा पूर्ण व्हावा असं मला वाटतं. आता बघूया कला माझ्या अपेक्षा किती आणि कुठल्या प्रकारे पूर्ण करते आणि मला ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षांना ती खरी उतरते का. आबा, आता हळूहळू किंवा परिस्थिती जशी जशी समोर येईल त्यातूनच कळणार नेमकी कला मला जशी आहे, आवडते तशी आहे का किंवा माझ्यापेक्षाही उत्तम आहे. हे आता परिस्थिती, काळ, वेळ सगळं काही ठरवणार. तोपर्यंत आपण फक्त वाट बघूया आबा. एवढंच काही ते मी सांगू शकते. अगदी तुम्हाला वाटतंय तसं मला काही एक्झॅक्टली सांगता येणार नाही. आबा, मला कुठल्याही गोष्टीवर एकदम विश्वास ठेवायचा नाहीये. सगळ्या गोष्टी पारखून नीट विचार करून करायच्यात. घाई गडबड करून कुठल्याही निष्कर्षावर जायचं नाहीये. सगळं काही व्यवस्थित शांतपणे हाताळायचंय मला, मग काय तो शेवट निर्णय घ्यायचाय असं माझं म्हणणं आहे. आबा म्हणता, सरोज अगदी बरोबर. कुठल्याही गोष्टीत घाई गडबड गोंधळ करू नको. अगदी हळूवार सगळं तपासून तुला वाटतंय तसा योग्य काय तो निर्णय घे. इकडे आता राहुल अजूनही त्या माणसाबरोबर बोलून प्लॅनिंग करत असतो आणि अद्विक आणि कला ही बरोबर त्याच्या गाडीच्या जवळून चाललेले असतात. त्याचा मोबाईल खाली पडतो म्हणून राहुल खाली वाकलेला असतो. तेवढ्यात कला आणि अद्विक त्याच्या जवळून जातात. यांच्या लक्षात येत नाही की राहुल तिथे उभा आहे. ते अगदी सहज तिथून निघून गेलेले असतात. राहुल परत उभा राहतो आणि त्या माणसाला बोलवलंय. त्यांचा प्लॅन मात्र अजूनही सुरू असतो. आता बँकेत आल्यावर ते मॅनेजर म्हणतात, चांदेकर साहेब काय काम काढलं? अधिक पण तो काय नाही, गणपतीच्या सजावटीसाठी हिरे हवे होते आणि ते हिरे लॉकरमध्ये तेच घ्यायला आलो. मॅनेजर म्हणतात, अगदीच छान कल्पना आहे तुमची आणि तुमचे हिरे लगेच घेऊन जा.
अद्विक खूप खुश असतो या कल्पनेने आणि आनंदाने अगदी तो हिरे घ्यायला आलेला असतो. आता काय फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करतो आणि हिरे घेऊन तो आता घरी जाणार असतो. बँकेत आता राहुल सुद्धा आलेला असतो त्या माणसाला घेऊन आणि राहुलने ही तगडा प्लॅन केलेला असतो. राहुल येतो आणि डायरेक्ट त्या रूम मध्ये चालायला लागलेला असतो. वॉचमन म्हणतो, सर तुम्ही बाहेरच थांबा, तुम्ही जाऊ शकत नाही. राहुल म्हणतो, काय रे ओळखलं नाही का मला? सर तुम्हाला ओळखलंय म्हणून तर थांबवलंय ना, तुमच्याच फॅमिलीतली माणसं आतमध्ये गेलीये. कला मॅडम आणि अद्विक सर आतमध्ये गेलेत. राहुल म्हणतो, हो तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा, ते आल्याशिवाय तुम्हाला आत जाता येणार नाही. राहुल म्हणतो, बरं झालं कला आणि अद्विकने मला जर इथं बघितलं तर वाट लागली असती. प्लॅन सुरू व्हायच्या आधीच संपून गेला असता. आता मला कुठेतरी लपायला लागणार कला आणि अद्विक इथून जाऊपर्यंत. राहुल आता विचार करतो आणि पटकन तिथून लपण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. अद्विक खाली येतो आणि सगळ्यांना विचारतो, कलाला कुणी बघितलंय का? कुणी म्हणतं की आम्ही बघितलंच नाहीये. शेवटी तो सरोजला म्हणतो, तू बघितलंय का आई? सरोज म्हणते, हो मी बघितलंय आणि मी सांगतेय गणपती उत्सवामध्ये खरे इथे नसणार आहे, कारण मी तिला वेगळं काम सांगितलंय. अद्विकच्या घरी गणपती बाप्पा आलेले असतात आणि अद्विकला मागच्या वर्षीची आठवण येते की तेव्हा माझी इच्छा नव्हती तरीही तुझ्यासोबत मी पूजा केली आणि या वर्षी इच्छा आहे तर तू माझ्यासोबत नाहीये. सारखी मला खरे तुझी आठवण येतेय, पण तू सुद्धा आता कामानिमित्त बाहेर अडकलीये, त्यामुळे आपण सोबत पूजा करू शकत नाही. पण तुझी आठवण मात्र मला सारखी येतेय ग. अद्विक मान्य करायला तयार नसतो की तो प्रेमात पडलाय कलाच्या. आता बघूया अद्विकला कळतंय का. जोपर्यंत कला त्याच्या जवळ नाहीये तोपर्यंत त्याच्या लक्षात येतं की खरंच तो तिच्या प्रेमात पडलाय. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.